नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. इलेक्ट्रोल बॉन्डच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे भाजपाचं पितळ उघडं पडलेलं आहे. काही उद्योगपतींच्या माध्यमातून पक्षाची तिजोरी भरायची, त्या धनाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचा. या पद्धतीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही संरक्षणाचं काम केलं आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नांदेड शहरात महासंस्कृती महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस कवायत मैदानातील शिवकालीन विविध मैदानी खेळांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व प्रशासनातील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. पक्षाध्यक्ष अजित पवार आणि प्रमुख सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मी राज्यसभेसाठी अर्ज भरलेला आहे. आमची लोकसभेची रिक्त जागा आमच्याकडेच राहणार. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला विश्वास. राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचे क्रूर पाप करत आहे. मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांनी फसवलं. सरकार बेईमानी करत आहे. खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषदेत टीका. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलक शिष्टमंडळातील सदस्यांच्या हाताने घेतला पाण्याचा घोट. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. त्यामुळे जरांगे पाटलांची तब्येत अत्यंत खालावली होती. त्यामुळे जरांगे पाटलांना भेटण्याची मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवालीत दाखल झाले. जरांगे पाटलांनी पाणी पिल्यानंतर सगळ्या मराठा बांधवांनी यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं. मात्र पाणी पिताना जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले होते. धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजही सर्वाधिक धान्य पिकाची लागवड केली जाते. मात्र आता जिल्ह्यातील शेतकरी धानाला फाटा देत अन्य अगदी पिकांकडे वळताना दिसत आहेत. रब्बीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मका गोड लागत असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मका पिकाची लागवड करणे सुरू केले आहे. शेतकरी धानाचे पीक घेत असतानाच त्यालाही खंड देत अन्य पिकाची लागवड करून आपली गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यातून रब्बी हंगामात पीक पेरणी बघितली असता तब्बल 2357.28 हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड झाल्याचे दिसत आहे. मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताकरता जो सोबत येईल त्यांचा प्रवेश करून घेऊ. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान. शेतकरी आंदोलक रविकांत तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे रविकांत तुपकर तुरुंगात जाणार की बाहेर राहणार याचा फैसला आज ठेवण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता रविकांत तुपकर यांच्या अटकेची सुनावणी उद्या ठेवण्यात आली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजातर्फे धुळ्यात नारायण राणे यांचा जाहीर निषेध करत पोस्टरला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. भविष्यात मनोज जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास राणे यांना घराबाहेर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी कोर कमिटीतर्फे देण्यात आला. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील निमगावान येथे पिकअप गाडीतून गाय वाहतूक होत असल्याचे समजताच गौरक्षकांनी गाडी थांबवून ठेवली. पिकअप गाडी आणि 4 गाय व 1 वासरू ताब्यात घेण्यात आले. गाडीसह 2,33,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गाय व वासरू गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. आरोपी फरार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.